जबाबदारी आणखीन वाढली होती. सकाळी लवकर उठून बाळाला दूध पाजायचे, घरातील सर्व काम करायचे. एक दिवशी घरात पाहुणे आले. आता तर सुमनची काम करण्याची सीमाच राहिली नाही. तिचा नवरा गुपचूप बघत होता. एका रात्री अर्धी रात्र झाली आणि तिचा नवरा झोपेतून जागा झाला. बघितला तर सुमन बाळाला घेऊन गुपचूप बसली होती. चेहऱ्यावर आणि डोळ्यात थकान दिसत होती. तिचा नवरा म्हणला, सुमन तू झोप, मी बाळाला घेतो. आजपासून तिच्या नवऱ्याची रोजची सवय झाली. रात्र झाली की बाळाला घेत होता आणि सुमनला झोपायला सांगायचा. एक रात्री बाळाला घेऊन तिचा नवरा फिरत होता. त्याच्या आईची नजर त्याच्यावर पडली. आईने विचारले, अरे मुला, तू बाळाला घेऊन फिरायला लागला आहे. सुमन कुठे आहे? तो म्हणाला, आई सुमन झोपली आहे. आई म्हणाली, सुमनला उठव आणि बाळाला घ्यायला सांग. तुला पण सकाळी ऑफिसला जायचे आहे. तिचा नवरा शांतपणे म्हणाला, काय होत नाही आई, असू दे, मी सांभाळेन. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईचा राग अनावर झाला आणि म्हणाली, सुनबाई, तुला बाळाला